हॅलो गाईज, तर तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. तर आज 27 तारीख आहे, म्हणजे आज पप्पाचा बर्थडे आहे. पप्पाचा बर्थडे आहे आज 27 तारीख. आणि आमचं प्लॅनिंग आहे की खूप मस्त मस्त जेवण बनवायचं. आणि आज गोपाळकाला पण आहे. मुंबईमध्ये ना दहीहंडी खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. इथे खूपच एन्जॉयमेंट असतो. तर पप्पा आणि मी जाणार आहे दहीहंडी बघायला. तेव्हा मी ना थोडे क्लिप्स शूट करणार आहे. दहीहंडी जेव्हा जे चढणार ना, खूपच मजा येते बघायला. तर ते मी टाकणार आहे, ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि तर किंजूला ना आम्ही कृष्ण बनवलेलं आणि मम्मीला यशोदा मैया बनली होती. ते व्हिडिओ शूट केलाय आम्ही, तुम्ही जाऊन बघू शकता. व्हिडिओ काय झालं ना, किंजूला ताप आलेला आहे, तिला सर्दी झालेली आहे. त्याच्यामुळे तिने एवढं जास्त चांगलं काही चांगलं का म्हणजे आपण 1 वर्षाची मुलगी काय ऍक्टिंग करू शकते का, मला सांगा तुम्ही. बरोबर आहे की नाही. जे केलं तिने खूप चांगलं केलं. आणि आम्ही पण लगेच एडिट केलाय व्हिडिओ. किंजू आणि आई व्लॉग्स मध्ये शॉर्ट्स व्हिडिओ टाकला, तुम्ही जाऊन बघा. खूपच भारी व्हिडिओ बनलाय. जास्त त्रास पण तिला देणं चुकीचंच आहे ऍक्च्युली. ताप, कोणाला पण ताप आला तर माणूस झोपतो. तर आपण नाही का, पण सर्दी आहे फक्त. हा पण आजारी तर आहे ना ती, मग असं त्रास नाही देऊ शकत. म्हणून आम्ही तिला जास्त त्रास दिला नाही. काल पण एक व्हिडिओ बनवला होता आम्ही, जसा येईल तसा आम्ही शूट केलं. हो, पण चांगलाच बनलाय माझ्या मते. आणि काय बोलणार होती मी, काल पण एक व्हिडिओ बनवलाय कृष्णाचा, फक्त तिचाच. तो पण व्हिडिओ इतका सुंदर आहे. इंस्टाग्रामवरती स्वाती ठोकळेमध्ये टाकलाय आम्ही. त्याला 600+ व्ह्यूज आलेत, मस्त व्ह्यूज आलेत त्याला पण. आणि आमच्या इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा मम्मीच्या, तिथे मम्मी रेसिपीज टाकते. खूप छान छान रेसिपीचे व्हिडिओ येतात आणि बघू शकता. तिथे व्ह्यूज येतात, पण कोण फॉलोच करत नाही. मग तुम्ही जाऊन फॉलो करा प्लीज हा व्हिडिओ बघितल्यावरती. आणि खाली मी ना लिंक पण देईल इंस्टाग्रामची, तुम्ही लगेच त्या लिंकवरती क्लिक करा आणि जा आणि फॉलो करा. फॉलो करणं महत्वाचं आहे, खूपच महत्वाचं आहे. खूप येतात, छान येतात व्ह्यू, पण फॉलो करत नाही कोण. हो, प्लीज फॉलो पण करा. आणि आता ना किंजू ऑलमोस्ट झोपेला गेली आहे. रात्रीचे किती वाजले? 1:30 वाजले. आणि किंजू अजून झोपली नाही ती. तिला त्रास खूप झालाय सर्दीचा. तिला एवढी कधी सर्दी झाली नव्हती. आजच जास्त सर्दी झाली. मी पण थोडी कलाकारी केली. नाही, पहिली मला सर्दी झाली, मग हिला झाली, मग किंजूला झाली, आणि नंतर आता दीदीला पण झाली, पप्पाला पण झाली होती, आणि आजीला पण सर्दी खोकला आहेच. सगळं घरदार ना आमचं आजारी पडलं. कारण की आजकालचं काय वातावरण जरा पण ठीक नाही. बाहेर ना पाऊस कधी येतो, कधी आभाळ येतो, कधी ऊनच पडतं. मग काय करणार सांगा. तुम्ही पण काळजी घ्या गाईस. आणि बर्थडे विश करणार होतो आम्ही त्यांना, पण त्यांना आवडत नाही रात्रीचं. सकाळचं करायचं असतं असं पप्पा बोलतात. असतं की रात्रीचे निगेटिव्ह म्हणजे काय नेगेटिव्ह एनर्जीज असतात रात्रीच्या, मग ते पास ऑन होतात म्हणजे असं. म्हणून त्यांना कधीच रात्रीचं, कधी पण कोणाचा पण बर्थडे असो, गुड्डूचा असो, सोनूचा, किंजूचा असो. आता पण किंजूचा बर्थडे झाला, तो पण तुम्ही व्हिडिओ बघा. खूप छान आम्ही तिचा वाढदिवस साजरा केलेला आहे. व्लॉग्सचं मी तुम्हाला सांगितले 2 पार्ट आलेले आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2. आणि व्हिडिओ खूपच छान बनलेत व्लॉग्स. खरं तर आमचं ना व्हिडिओ बनवणार ना आम्ही व्हिडिओग्राफरला बोलवणार होतो, पण काय झालं की गोंधळामध्ये राहून गेलं. मग आम्ही जसं शूट केलंय तसं थोडं गोंधळ आहे, कारण की फॅमिली मेंबर्स सगळे आले होते, रिलेटिव्ह आले होते, म्हणून थोडंसं ना व्हिडिओ म्हणजे असं ना बोलत नाही आम्ही जास्त. तुम्हाला नुसतं बघायला भेटेल की आम्ही काय करतोय बर्थडे मध्ये, आणि किंजू काय करते. किंजू तर एवढी फन आहे ना व्हिडिओ मध्ये. कसं आम्ही आता जरा युट्यूबवर नवीनच आहे ना, एवढं काय आम्हाला आयडिया नाही ब्लॉग बनवण्याची. हळूहळू शिकेल आम्ही, पण प्लीज आम्हाला सपोर्ट करा. जर आम्हाला रिस्पॉन्स चांगला आला तर आम्ही ब्लॉग्स बनवणार. जर रिस्पॉन्स नाही येत ना तर करायला मजा पण येत नाही. आणि चांगले व्ह्यू यायला लागले ना, म्हणजे कशी मजा येते करायला. ठीक आहे, तर आता आम्ही सकाळी भेटतो. सकाळी भेटूया. सकाळीच करतो आम्ही. हो, चला तर मग आपण सकाळीच भेटूया. चला बाय. पैसे द्या. उशीर झाला तिला. किती पाहिजे? बस 2000.
संध्याकाळी लवकर या, बर्थडे करायचा आहे पप्पाचा. संध्याकाळी लवकर. गुड मॉर्निंग. तर आज आहे त्यांचा बर्थडे आणि आजच आहे दहीहंडी आणि त्याच दिवशी त्यांचा पण बर्थडे येतो. आणि चला त्यांच्यासाठी मी काहीतरी स्पेशल बनवणार आहे, कारण की त्यांचा बर्थडे आहे ना, म्हणून त्यांचं तोंड गोड करायचं आहे. मग त्यांच्या आवडीचा शिरा बनवत आहे, त्यांच्यासाठी सरप्राईज आहे. चला तर मी तुम्हाला दाखवते, शिरा बनवते. शिरा बनवून झालाय, त्याच्यात आपण ड्रायफ्रुट्स टाकूया. सकाळच्या नाश्त्याला शिरा, नंतर जेवणाचा पण बेत आहे. त्यांना जे आवडतं ते जेवण मी बनवणार आहे आज. आता त्यांना नाश्ता देते. शिरा बनवून तयार आहे, मी आता त्यांना नाश्ता देते. कपडे घातलेत ना? थँक्यू. अरे वा, एक नंबर. थँक्यू. आत्याला माहिती आहे का आज काय आहे? आज काय आहे? आज काय आहे माहिती आहे का? बाया का आज काय माहिती आहे का तुम्हाला? आज काय माहिती आहे का? बर्थडे. बर्थडे तुमच्या लेकाचा. काय बर्थडे? बर्थडे आहे? हा, तुम्हालाच माहिती नाही. हॅपी बर्थडे बोला त्यांना. खा तू खा. हॅपी बर्थडे बोला. गरम आहे भाजून तिला. हा जरा. कसं झालंय शिरा बाबा? थोडं चाल. खाल्ला ना तुम्ही अजून? दूध टाकू का असंच खाता? गरम आहे. हा, दूध देऊ का त्याच्यावर? देऊ. पिल्लीला पप्पाला हॅपी बर्थडे करा. पप्पाचा बर्थडे आज. आणि किंजूला ग रिमोट काढलाय तिला सारखे. गुड्डू रिमोट काढलाय. हो ठीक आहे. मी तर पप्पाचा बर्थडे आहे, तर काय काय बनवलंय सांग जरा. आज पुऱ्या, खीर. वाव. त्याच्यामध्ये ते हे टाकायचं आहे, बदाम आणि काजू. छोले. जरा दाखव कसे वाटतात छोले. बघा गाईस, छोले. येस. आणि बटाट्याची भाजी. आणि अजून काय? आणि पापड पण तळायचे आणि लोणचं. तर आणि शिरा पण बनवलेला. हा, शिरा सकाळी नाश्त्यासाठी बनवलेला. तर मग आज एवढं सगळं भारी जेवण बनवलेलं आहे मम्मीनी. आणि मम्मी आता पुऱ्या तळते आणि ती करपवली तिने. अगं तेल टाकलं नव्हतं आणि मी तशीच टाकली. हो. तर आता मी पोळ्या तळणार आहे आणि मम्मी आता वाढायला घेणार. आणि मम्मी पप्पा जेवले नाही अजून. मी जेवली कारण की मला लई भूक लागली होती, तर मी चपाती खाल्ली. चपात्या पण बनवलेल्या. हो. किंजूचं सगळं होतं. आता किती वाजले? 3:30 वाजले. किंजूचं व्हायला टाइम लागला आणि तर किंजू पण झोपले, तर हे लोक लवकर जेवण घेतील. आता ताट वाढताना मी दाखवते. ती झोपली तर मम्मी आता पप्पाला वाढते. चला बघूया. गरम गरम पुऱ्या. बघा किती छान फुगतायत. गरमच छान लागतात ना. हो. वाव मम्मी, मस्त गरम पुऱ्या. मम्मी ते पुऱ्या तळायचं जाऊ दे, तू पटलं वाढ ना. वाढते ना. तेच पप्पासाठीच तळते. बरोबर. चल. वाव, मस्त पुऱ्या केल्यात. आणि दुसरं काय? बटाट्याची भाजी, खीर आणि खीर.
माय गॉड, किती सुंदर दिसते ना खीर. आणि वरण काजू बदाम. आणि आता छोलेची भाजी. छोलेची भाजी इतकी टेस्टी बनवली ना मम्मीने. मी तर 3 चपात्या खाल्ल्या. मी दोन चपात्या खाते रोज. आज 3 चपात्या खाल्ल्या मी. एवढा भारी बनवला होता मम्मीने. वासच एवढा छान येतोय ना. हो ना. आणि आता बटाट्याची भाजी. येस. अरे बापरे, इथे आपली पोळी करपायला लागली. हे गरम झालंय. हा, ते दांडा गरम दांडा ठेवला ना मम्मीने. अरे मला तर काही सुचत नाही आज. लईच गडबड झाली. जास्त बनवलं ना जेवण तर असंच होतं. भूक पण लागली ना मला जास्त. हो. तर इथे जेवण वाढलेलं आहे. अजून काय ह्याच्यामध्ये वाढायचं आहे मम्मी? झालं तर चला आता पप्पाला देऊया. हे ताट आजीसाठी. आजी ना जास्त पुऱ्या नाही खात, दोनच खाते. तर आता हे आपण आजीला देऊया. चला. आजीसाठी खीर. बघ आजी काय नाही खात. हो, तिचं ना जेवण कमी झालेलं आहे आता. आधी आजीला देऊन ये. हा, चला लेट्स गो. आजीसाठी जेवण. झोपली आजी. आजी उठ ग. जेवायला. तर आजीसाठी. आजी झोपली होती. छोलेची भाजी. छोले देऊ का? छोलेची भाजी देऊ का? भाजी देऊ का? बस एवढा. भाजी नाही खात. छोले पाहिजे का? छोले काबुली चणे. चणे पाहिजे. चण्याची भाजी नको. खीर आणि बस. चला. जेवण. चला लेट्स गो. थँक्यू. खाऊन सांगा कसं झालंय जेवण. एक नंबर झालं. लक्ष ठेवा तिकडं. हो. तिने मला पप्पी दे. तिने मला पप्पी दे. हा लावते. कावली का मेणबत्ती कुठून? हा तुला कापायचा. लय भारी आहे. ये, पप्पा घ्या हो. झोपली ती दोन काढे. फेकते दे इकडे बाई. काय? स्वाती राहू दे ग. अरे असू दे. अगं ती काढ दे. चादर काढा. काय नाही होत. काढ. अरे असंच फिरा ना तुम्ही. तू ओळखी. नाही तुम्ही आधी ओळखा. मी पहिली सामान आहे पहिला. आता ह्याला 1 तास लावणार. एक चल जरा साईड. भाजायला घ्या हाताला. तुम्ही दोघी पण वळा. मग आपण 5 जणी होतोय. मम्मी तू इकडे मला इथे मध्येच येते. तू शूटिंगच्या इथं जाते इकडे आता. तांदूळ टाकायचं राहिलंच. बड्डेला काय केलं माहिती का? बड्डेला राहिला रक्षाबंधनला. खाते खाते. तू खा की. तू खा. मेणबत्ती पिघळेल की. नाही पिघळत ती. असली कसली मेणबत्ती आहे. ओढ. चल मम्मी पटपट कर. सुरू तर ओळख. गुड्डू तर ओळख. अरे हिला बी लावा रे. ही बघते तिला नाकाला लावलं पप्पा. कसं झालं पप्पा लगेच? जाऊ दे आता. पप्पा कुठं जागणार आहे? झोपणारच आहे. पप्पाच्या चेहऱ्यावर झोप दिसून आले झोप. आकाश की
मी काढते शूटिंग. तिने केक खाल्ला पण हो. तिला चारलंच नाही कोणी, मी पण नाही चारलं. दर. बरोबर येते ना गं? साखर झाली बाबा. एवढी कशाला पाहिजे साखर? आले ना? तू जाता गुड्डू. देख ना माझ्याकडे. बरोबर. तांदूळ 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 सारेला आता बड्डू. कुठे जिलेबी टिकी लावलं तिला पण लावू. छोटीशी लाव. लेणं पण लावू. बनवण्याची बघती. लय पोरगी हुशार आहे. चला झालं 5टा. लय बंद होते. चालते. चला. चला हॅपी बर्थडे. हा चला फुका पप्पा. खूप पहिले बडो तुझो. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर पप्पा. हॅपी बर्थडे टू यू. तिला सांग. हा एवढं चालतं. नको करू वाढव. मी वाढव. करते. बाप आता मजा करायला आलाय, पण ते सगळे व्हिडिओ तिकडे बळण्या रडत बसणार आहे. माझ्या ते लावलं नाही. गळा डोळ्यातून धारा येणार आहे. आता चालले शिमाल पाऊस आला. शिमाल हॅपी बर्थडे. हा केक तिला आवडतो. जास्त नका जाऊ तिला. कन्फ्युज. रात्रीचे 12:30 वाजले, पण आता मी जेवते. खूप थकले दिवसभर काम करून. बड्डे असला की खूप काम असतं, तर या जेवायला. आणि व्हिडिओ आवडले असतील तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.